आता आपण आपलं जे काही नवीन युनिट सुरू करतोय अकाउंटचं एक युनिट मी तुम्हाला शिकवलेलं आहे ते म्हणजे इन्व्हेंटरी व्हॅल्युएशन. ओके. आणि आता आपण आपलं नेक्स्ट युनिट सुरू करूया आणि नेक्स्ट युनिटचं नाव आहे कॅपिटल रेव्हेन्यू एक्सपेंडिचर अँड रिसिप्ट्स. म्हणजे यामध्ये काय काय शिकणार आहोत बघा. कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे काय असतं, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर कुठचा असतो, डेफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर कुठचा असतो, रेव्हेन्यू रिसिप्ट कुठची असते, कॅपिटल रिसिप्ट कुठची असते, या सगळ्या गोष्टी आपल्याला या लेक्चरमध्ये विभागणी करायची आहे. ओके. आणि तुमच्यासमोर जे काय प्रश्न असतील ते मग सोडवताना तुम्हाला समजेल, तुम्हाला विभागणी करावी लागेल की हे काय आहे नक्की, ही गोष्ट त्यांनी दाखवली. उदाहरणार्थ बेसिक गोष्ट मी तुम्हाला सांगतो बघा. मशीन आहे, मशीन विकत घेतली आपण एखादी नवीन, तर हा कुठचा एक्सपेंडिचर झाला, कॅपिटल एक्सपेंडिचर. कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे काय सांगा. कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे ज्या एक्सपेंडिचरचे बेनिफिट आपल्याला मोर दॅन 1 इयर भेटणार आहेत त्यांना म्हटलं जातं कॅपिटल एक्सपेंडिचर. ओके. मग समजलं कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे काय. ते कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे ज्याचे बेनिफिट आपल्याला अनेक काळासाठी भेटतात त्याला कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणतात. ओके. त्याची बेनिफिट आपल्याला जास्तीत जास्त मिळणारा पाहिजे. आपण एखादी मशिनरी खरेदी केली तर त्याला काय म्हणू शकतो, कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणू शकतो. मात्र आपण कच्चा माल खरेदी केला तर तो कॅपिटल एक्सपेंडिचर येणार नाही, तर तो रेव्हेन्यू एक्सपेंडिचर, कारण त्याची बेनिफिट फक्त आपल्याला त्या एका वर्षाच्या कालावधीत भेटतात. ओके. मशीनमध्ये घालायला आपण तेल खरेदी केलं, मशीनमध्ये घालायला काय तयारी खरेदी केलं, तेल खरेदी केलं, समजलं. ऑइल घातलं मशीनमध्ये, तर हे ऑइल असेल त्या ऑइलला तुम्ही काय म्हणाल सांगा, कुठचं एक्सपेंडिचर, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर, कारण त्याचं बेनिफिट आपल्याला फक्त एकाच वर्षात भेटणार आहेत. ओके. आता विचार करा, तुमचं एक टेबल आहे. ओके. मोठं तुमचं टेबल आहे. मग टेबल खरेदी करायला जो एक्सपेंडिचर केला त्या एक्सपेंडिचरला काय म्हणणार, कॅपिटल एक्सपेंडिचर. ओके. कॅपिटल म्हणजे काय, जास्त काळ टेबलाचे फायदे भेटणार. आता त्या टेबलावर तुम्ही ना टेबलाला काय काढला, समजा टेबल ना जरा थोडं मोठं करून घेतलं, म्हणजे एक फक्त आणखी एक फळी मारून घेतली, मग फळीसाठी येणारा खर्च पण काय येणार, कॅपिटल एक्सपेंडिचर देणार, कारण त्याचे बेनिफिट आपल्याला दीर्घकाळ भेटणार आहेत. व्यवस्थित तुम्हाला समजत जाईल, हळूहळू टेन्शन घ्यायची गरज नाही. मी शिकवायला असलो की कुठचंच टेन्शन नाही, ऐसा लोक कहते हैं. ओके. चला आधी आपण एक्सपेंडिचर बघू, कॅपिटल एक्सपेंडिचर, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर बघू. हे बघण्यापूर्वी आपण एक्सपेंडिचर म्हणजे काय, खर्च म्हणजे काय, तुम्ही सांगा मला खर्च म्हणजे काय असेल. तुम्ही काय सांगाल, खर्च म्हणजे काय. आपण एखाद्याला पैसे देतो ना त्याला खर्च म्हणतात, बरोबर ना. असंच म्हणतात ना, एखाद्याला आपण पैसे देतो त्याला खर्च म्हणतात. पण ही खर्चाची व्याख्या अतिशय छोटी आहे आणि आपलं मन कसं असावं, मोठं असावं. तशी आपली व्याख्या पण कशी असावी, तर व्याख्या आपली कशी असावी, मोठी असावी. बघा, एक्सपेंडिचर मीन्स बघा, इन्करिंग अ लायबिलिटी और डिस्बर्समेंट ऑफ कॅश. एक्सपेंडिचर म्हणजे काय, एखादी काय सांगा लायबिलिटी आपण इन्कर्ड केली, लायबिलिटी आपण आपल्यावर घेतली, किंवा डिस्बर्समेंट ऑफ कॅश, डिस्बर्समेंट म्हणजे कॅशचं वाटप केलं, और ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी, किंवा काय केली, ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी केली फॉर द पर्पज ऑफ ऑब्टेनिंग गुड सर्व्हिस अँड असेट. आपल्याला एखादी गुड्स मिळवायचं असेल, सेवा मिळवायची असेल, किंवा असेट मिळवायची असेल, या 3 गोष्टी तुम्हाला खरेदी कराव्या लागतात ना. या 3 गोष्टी खरेदी करत असताना तुम्ही काय केलं, डिस्बर्समेंट ऑफ कॅश म्हणजे कॅशचं वाटप केलं. ओके. किंवा ट्रान्सफर प्रॉपर्टी, माझ्याकडनं तुम्ही वस्तू घेतली, माझ्याकडनं ही बिल्डिंग घेतली आणि मला तुम्ही तुमची दुसरी बिल्डिंग विकली, याला काय म्हणतात, ट्रान्सफर प्रॉपर्टी. याला बरोबर. आणि एक काय सांगितलं त्यांनी, इन्करिंग लायबिलिटी म्हणजे बँकेकडचं लोन घेतलं. ओके. म्हणजे एखादी वस्तू बघा, गुड सर्व्हिस अँड असेट खरेदी करायला तुम्ही एखादं काय केलं सांगा, कॅश ट्रान्सफर केली असेल. ओके. डिस्बर्समेंट ऑफ कॅश, एखादी तुम्ही कॅशचं वाटप केलं असेल, ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ट्रान्सफर केली असेल, किंवा ओके, सॉरी फॉर डिस्टर्ब. बघा, एक्सपेंडिचर मध्ये तुम्हाला मी काय सांगतोय ते बघा. एक्सपेंडिचर म्हणजे बऱ्याच जणांना काय वाटतं, आपण फक्त कॅश दिली किंवा कॅशचं वाटप केलं तर त्याला बरेच जण एक्सपेंडिचर म्हणतात, पण ती व्याख्या काय आहे, चुकीची आहे. एक्सपेंडिचर म्हणजे काय सांगा,
एखादी लायबिलिटी इन्कर्ड केली, म्हणजे एखादी लायबिलिटी आपल्या अंगावर आपण प्राप्त केली. का प्राप्त केली? कारण आपल्याला काय पाहिजे? गुड्स पाहिजे, सर्व्हिस पाहिजे, किंवा आपल्याला काय पाहिजे? एखादी असेट्स पाहिजे. याच्यासाठी तुम्ही बँकेचं लोन ही तुमच्यावर तुम्ही लायबिलिटी तयार करून घेतली. हा तुमचा काय आहे? एक्सपेंडिचर आहे. तुम्ही डिस्बर्समेंट ऑफ कॅश, म्हणजे कॅश काय केली सांगा? कॅश काय केली? कॅशचं वाटप केलं. मग कॅशचं वाटप केलं कशासाठी? गुड, सर्व्हिस आणि असेट तुम्हाला हवी म्हणून. मग तुम्ही कॅश तुमची पण कमी केली ना, वाटप केलं म्हणजे. ती पण काय आहे? एक प्रकारची लायबिलिटी आहे. त्याच्यानंतर काय केलं? किंवा ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी, तुम्ही एखादी प्रॉपर्टी ट्रान्सफर केली तर त्याला पण तुम्ही काय म्हणू शकता सांगा? तो पण तुमचा काय आहे? एक्सपेंडिचर आहे. आता तुम्हाला कोणी विचारलं एक्सपेंडिचर म्हणजे काय? एक्सपेंडिचर मीन इन्करिंग अ लायबिलिटी, डिस्बर्समेंट ऑफ कॅश or transfer of property for the purpose of obtain goods, service and asset. याला काय म्हणतात? काय म्हणतात सांगा? एक्सपेंडिचर म्हणतात. एक्सपेंडिचर म्हणजे काय? काय करायचं सांगा? तुम्हाला गुड, सर्व्हिस आणि असेट मिळवायचे असेल तर त्यासाठी तुम्ही तुमची प्रॉपर्टी ट्रान्सफर केली, तुम्ही कॅशचं वाटप केलं, किंवा एखादी लायबिलिटी स्वतःवर निर्माण केली, तर या सगळ्यांना आपण आपला काय म्हणतो? खर्च म्हणतो. ओके. कॅपिटल एक्सपेंडिचर, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर हे दोन याचे भाग आहेत. तिचा इकडे काय संबंध नाहीत. एक्सपेंडिचर म्हणजे आधी काय ते समजून घ्या, मग कॅपिटल म्हणजे काय ते, मग रेव्हेन्यू म्हणजे काय हे समजून घेऊया. ओके. अकॉर्डिंग टू बघा, अकॉर्डिंग टू गायडन्स नेटेड ऑन टर्म यूज फायनान्शियल स्टेटमेंट यूज बाय द ICAI सगळे नियम वगैरे तयार करते. त्यांनी ही व्याख्या केली आहे. हेन्स एक्सपेंडिचर नीड नॉट इन्व्हॉल्व करस्पॉन्डिंग आउटफ्लो ऑफ कॅश रिसोर्स फ्रॉम द बिझनेस. म्हणजे यांनी काय सांगितलं? याची फक्त गरज नाही की कॅश रिसोर्स जायला पाहिजे, त्याला आपण एक्सपेंडिचर म्हणून. मी तुम्हाला सांगितलं ना, फक्त कॅश रिसोर्स जायला पाहिजे, याला तुम्ही एक्सपेंडिचर म्हणू शकत नाही. इट ऑल्सो इन्क्लुडेड इन स्कोप द आउटफ्लो इन द फॉर्म ऑफ इन्क्रीज ऑफ लायबिलिटी अँड ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी. बघा यांनी काय सांगितलं? ट्रान्सफर ऑफ बघा, इट ऑल्सो इन्क्लूड विथ इन द स्कोप ऑफ आउटफ्लो. यामध्ये आउटफ्लो येतात. इनफ्लो म्हणजे काय? व्यवसायाच्या आत येणे, त्याला म्हटलं जातं इनफ्लो. आणि व्यवसायाच्या जेव्हा बाहेर एखादी गोष्ट जाते तेव्हा त्याला म्हटलं जातं आउटफ्लो. ओके. इनफ्लो म्हणजे समजला, आउटफ्लो म्हणजे समजला. आता पुढे बघा, इट ऑल्सो इन्क्लूड विथ इन द स्कोप ऑफ आउटफ्लो इन द फॉर्म ऑफ इन्क्रीजिंग अ लायबिलिटी. जर तुमची लायबिलिटी आउटफ्लो तुमच्याकडनं झाला आणि तुमची आउटफ्लो म्हणजे बाहेर जात असेल आणि त्यामुळे तुमची लायबिलिटी वाढली, आणि काय? ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी जरी ट्रान्सफर केली, याचा देखील समावेश. कॅश तर आहेच, कॅश म्हणजे एक्सपेंडिचर मान्यच करावं लागेल, पण त्याच्याबरोबर तुमची लायबिलिटी वाढत असेल किंवा ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी होत असेल फॉर द पर्पज ऑफ ऑब्टेनिंग गुड्स, सर्व्हिस अँड असेट, त्याला काय म्हटलं जातं? एक्सपेंडिचर म्हटलं जातं. अँड एक्सपेंडिचर डिसाइडेड कॅपिटल ऑर रेव्हेन्यू डिपेंड अपॉन द व्हरायटी ऑफ द फॅक्टर ॲज द गिवन बिलो. अनेक गोष्टी दिलेल्या आहेत, त्या 3 गोष्टी आहेत. त्यानुसार एक्सपेंडिचरचं वर्गीकरण कॅपिटलमध्ये केलं जातं किंवा रेव्हेन्यूमध्ये केलं जातं. ते 3 गोष्टी आहेत. ते 3 गोष्टी तुम्हाला मी सांगतो. बघा, रिकॉग्नेस ऑफ अन एक्सपेंडिचर. ओके. रिकॉग्नेस ऑफ एक्सपेंडिचरमध्ये काय असतं ते बघूया. आधी व्याख्या तुम्हाला पुन्हा एकदा मी सांगतो आणि त्याच्यानंतर आपण हे पुढचे 3 घटक लावूया. ते 3 निकष लावायचे, त्यानुसार आपण ठरवायचं रेव्हेन्यू एक्सपेंडिचर असेल किंवा कॅपिटल एक्सपेंडिचर असेल. ते आपण खाली आधी तुम्हाला हे 3 निकष सांगतो, त्याच्यात एक व्याख्या सांगतो. ओके. चला बघा, सांगतो पटापट. बघा, एक्सपेंडिचरचं बघा, एक्सपेंडिचर म्हणजे काय ते समजलं. आता एक्सपेंडिचरची पुन्हा एकदा व्याख्या सांगतो. एक्सपेंडिचर मीन्स इन्करिंग अ लायबिलिटी, डिस्बर्समेंट ऑफ कॅश और ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी फॉर द पर्पज ऑफ ऑब्टेनिंग गुड, सर्व्हिस अँड असेट. गुड्स किंवा सर्व्हिस प्राप्त करण्यासाठी आपण आपली एखादी प्रॉपर्टी ट्रान्सफर केली किंवा एखादी लायबिलिटी इन्कर्ड केली किंवा कॅशचं वाटप केलं तर त्याला आपण काय म्हणू शकतो? एक्सपेंडिचर म्हणू शकतो. आता एक्सपेंडिचरचे प्रकार असतात 2. पहिला प्रकार आहे कॅपिटल एक्सपेंडिचर अँड सेकंड टाइप इज रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. तुम्ही मला सांगा, एखादा एक्सपेंडिचर असेल तो कॅपिटल एक्सपेंडिचर किंवा रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणून कसा ठरवायचा, तर त्याची बेसिक गोष्ट तुम्हाला मी आता सांगतो, ती ऐका. आणि तुम्हाला हे एकदम सोपं आहे. परीक्षेला जास्त काही टेन्शन घेऊ नका. सगळं काय पाठ करायची गरज नाही. व्याख्या आधी पाठ करा. सरळ याला 2 मार्क आहेत व्याख्येला. आणि त्याच्यानंतर 3 पॉईंट लिहून ठेवायचे की
कुठचे पॉईंट आहेत त्यानुसार एक्सपेंडिचर वाटले जातात. ओके, पहिलं आहे काय, आणि ते बेसिकली पुस्तकातलं सगळं पाठ करत बसायचं नाही. मी जे सांगतो ना ते लक्षात ठेवायचं. तुमचं फर्स्ट इयर आहे, इंग्लिशचं ग्रामर थोडंफार चुकलं म्हणून चालतं, पण बेसिक समजून घ्या आणि लिहा. पाठांतर करा, भरपूर लिहा, काही सिस्टीम नाही आपल्याकडे. आपल्याला ही व्याख्या लिहिली नाही, एवढी ब्लॅक दिसते तेवढं, तर तुम्हाला 2 मार्क भेटणार. ओके, आणि 3 तुम्ही बाकी ओळी लिहायच्या त्या या 3 घटकांच्या. पहिले आहे काय, रिकॉग्नेस ऑफ ॲन रिकरिंगनेस ऑफ ॲन एक्सपेंडिचर. पहिलं काय, रिकरिंगनेस. रिकरिंगनेस म्हणजे काय, तो खर्च व्यवसायाला पुन्हा पुन्हा करावा लागतोय की व्यवसाय एकदाच करतोय, त्याच्यावरनं आपण तो कॅपिटल एक्सपेंडिचर किंवा रेव्हेन्यू एक्सपेंडिचर असं ठरवू. उदाहरणार्थ बघा, तुम्ही तुमच्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांना, समजा कॅम्पस मोठा आहे आणि तिकडे फिरायला सायकल खरेदी केल्या. कशाला, जेव्हा मी पुणे विद्यापीठात होतो तिकडे मी बघायचो की तिकडे ना सायकल असायच्या आणि सायकल घेऊन काय करायचं, फिरायचं सगळीकडे मोफत विद्यार्थ्यांनी. मग हा एक्सपेंडिचर ते कॉलेज रोज रोज करणार आहे का? रिकरिंग म्हणजे काय, किती वेळा करावा लागतो, हा एक्सपेन्सिस ते काय करणार आहेत, एकदाच करणार आहेत. मग या एक्सपेन्सिसला काय म्हणायचं, कॅपिटल एक्सपेंडिचर. आणि तुमचं सायकलचं दुकान असेल, तुमचं काय असेल, सायकलचं दुकान असेल, तर तुम्हाला सायकल पुन्हा पुन्हा खरेदी कराव्या लागणार. मग या पुन्हा पुन्हा सायकल खरेदी करावं लागणार ना, हे काय झालं सांगा, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. म्हणजे तो खर्च एकदाच करावा लागत असेल तर त्याला आपण कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणू शकतो, तोच खर्च पुन्हा पुन्हा करावा लागत असेल तर त्याला आपण रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणू शकतो. ओके, 3 टाईप आहेत. ओके, बघा पुढचं बघूया. पहिले रिकरिंगनेस समजला काय, 3 नोट्स टाकणार, त्याच्यामध्ये बघा सगळं काय करायचे, काय जास्त मी सांगतो ना बेसिक गोष्टी तेवढ्या लक्षात ठेवा. बऱ्याच जण सगळं पुस्तकं लिहितात, BCom करतात, MCom करतात, बेसिक विचारलं एक्सपेंडिचर म्हणजे काय, काय माहिती नाही. तुम्हालाच प्रश्न विचारला कॉमर्स म्हणजे काय, वर्गात असतं तर विचारलं असतं. 100 पैकी ना तुम्हीच विचार करा, तुम्हाला स्वतःला येते का, मग त्याच्यावरनं हिशोब मारा की किती जणांना येत असेल. ते कोणाला माहीत नसतं कॉमर्स म्हणजे काय, तरी आपण BCom करत असतो, अशी परिस्थिती असते. त्यामुळे मी ज्या गोष्टी सांगतो ना, उदाहरणं वगैरे, त्यावर लक्षात घ्या. रिकरिंगनेस सांगितला ना, विद्यापीठाने सायकल खरेदी केल्या, कशासाठी, एकदाच करणार आयुष्यात. मग याला तुम्ही काय म्हणू शकता, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. आणि त्या सायकल जर माझा बिझनेस आहे सायकल विकण्याचा आणि मी पुन्हा पुन्हा खरेदी करत असेल तर त्याला मात्र म्हणायचं रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. ओके, आता आपण ओके बघा, बेसिक गोष्टी काय सांगितली ती समजली तुम्हाला ना. बेसिक गोष्टी काय सांगितली ती बघा. पहिले काय सांगितलं तुम्हाला मी, रिकरिंग म्हणजे काय सांगा, फ्रिक्वेन्सी म्हणजे वारंवारता किती आहे बाबा, तो पुन्हा पुन्हा करावं लागत असेल तर त्याला म्हणायचं रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. एकदाच करावं लागत असेल तर त्याला म्हणायचं कॅपिटल एक्सपेंडिचर. पुढे काय आहे, सगळं लिहून काढायचं नाही. काय लिहून काढायचं, हे एवढं लिहून काढायचं. आणि हे मी 3 शब्द सांगितले. रिकरिंगनेस, पुढचा आहे इफेक्ट ऑन रेव्हेन्यू अर्निंग कॅपॅसिटी. काय आहे, इफेक्ट ऑन रेव्हेन्यू अर्निंग कॅपॅसिटी. मला ते पुस्तक नोट्स वाचून दाखवणे मला काय पटतच नाही. ओके, ते तुम्ही बनवू शकता. बघा, इफेक्ट ऑन रेव्हेन्यू अर्निंग कॅपॅसिटी. रेव्हेन्यू अर्निंग कॅपॅसिटी म्हणजे काय सांगा, रेव्हेन्यू अर्निंग कॅपॅसिटी म्हणजे तुमचा तो एक्सपेंडिचर केल्यामुळे तुमचे रेव्हेन्यू म्हणजे पैसे प्राप्त करायचे, महसूल, तो महसूल तुमचा वाढत असेल तर त्याला काय म्हणाल तुम्ही, कॅपिटल एक्सपेंडिचर. एखादा एक्सपेंडिचर केला आणि तुम्हाला जे काय व्यवसायाला समजा आधी 1 लाख रुपये फायदा होत होता, आता त्यामुळे तो फायदा 1,01,000 होत असेल, म्हणजे 1,000 ने तरी फायदा वाढला तर त्याला म्हणू शकता. मग तुम्हाला वाटत असेल की हा खर्च केल्याने माझा रेव्हेन्यू लक्षात ठेवा, रेव्हेन्यू म्हणजे फायदा आपला किंवा पैसे किंवा नफा किंवा महसूल, तो जर वाढत असेल तर त्याला म्हणणार कॅपिटल एक्सपेंडिचर. कॅपिटल एक्सपेंडिचरचे 2 निकष सांगले. रिकरिंग म्हणजे काय, एकदाच होणार. दुसरी गोष्ट म्हणजे काय, आपल्याला त्यामुळे काय होणार सांगा, आपला पैसे आपल्याकडे वाढणार तर त्याला म्हणणार तुम्ही कॅपिटल एक्सपेंडिचर. ओके, आता पुढे बघा. आणि जर त्यामुळे आपल्याला जर काहीच बेनिफिट भेटत नसतील, तो खर्च करून सुद्धा, तर त्याला काय म्हटलं जातं, त्याला म्हटलं जातं रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. उदाहरणार्थ, कॉलेजने पुस्तकं खरेदी केली. समजा कॉलेजने काय खरेदी केली, पुस्तकांचं उदाहरण, सॅनिटायझर आहे ना आपलं, सॅनिटायझर ते घेतले ते, त्यामुळे कॉलेजचा बेनिफिट वाटतात का, कॉलेजचे पैसे वाटतात का, नाही, तर त्याला काय म्हणू शकतो आपण, रेव्हेन्यू. तो आपल्याला पुन्हा पुन्हा करावा लागणार आहे ना, सॅनिटायझरचा की एकदाच केला की झालं, पुन्हा पुन्हा करावं लागणार. त्यामुळे सॅनिटायझर हे आपलं काय झालं, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. मात्र
बघा आपण सॅनिटायझर स्टँड घेतलं. काय घेतलं? सॅनिटायझर स्टँड. आता सॅनिटायझरचं मशीन घेतली समजा. ती मशीन आपल्याला एकदाच बघा आपल्याला मशीन ती एकदाच घ्यावी लागणार ना की पुन्हा पुन्हा घ्यावी लागणार? एकदाच घ्यावी लागणार. मात्र त्यातलं लिक्विड आहे ते पुन्हा पुन्हा घ्यावं लागेल. जे लिक्विड म्हणजे रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आणि जे काय स्टँड आहे ते काय? कॅपिटल एक्सपेंडिचर. आता तिसरं आहे बेनिफिट ऑफ अन एक्सपेंडिचर. बेनिफिट म्हणजे काय? त्याचे मिळणारे फायदे आपल्याला किती वेळ मिळतात. ओके, त्याला म्हटलं जातं बेनिफिट. जर ते फक्त ओनली 1 अकाउंटिंग पिरियडसाठी असेल तर त्याला काय म्हटलं जातं? रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. त्याचे फायदे तुम्हाला हे फक्त एका वर्षाच्या कालावधीत भेटणार तर त्याला रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. आणि त्याचे फायदे तुम्हाला दीर्घकाळात भेटणार असेल तर कॅपिटल एक्सपेंडिचर. बघा कॅपिटल एक्सपेंडिचर असायला तीन गोष्टीतली मॅक्झिमम अटी त्यांनी पूर्ण करायला पाहिजे. सगळ्या पूर्ण करायला पाहिजे असं नाही. बघा पहिलं म्हणजे काय? एक म्हणजे रिकरिंग म्हणजे काय? एकदाच व्हायला पाहिजे. रिकरिंग काय? जर तो एकदाच होत असेल कॅपिटल एक्सपेंडिचर. त्याचा रेव्हेन्यू अर्निंग कॅपॅसिटी त्यामुळे वाढत असेल कॅपिटल एक्सपेंडिचर. आणि बेनिफिट जास्त वेळ मिळत असतील तर त्याला काय म्हटलं जातं? कॅपिटल एक्सपेंडिचर. ओके, कॅपिटल म्हणजे समजलं एकदाच व्हायला पाहिजे त्यामुळे आपला फायदा वाढायला पाहिजे आणि बेनिफिट आपल्याला एका वर्षापेक्षा जास्त काळ मिळायला पाहिजे. एकदाच व्हायला पाहिजे मात्र बेनिफिट एका वर्षापेक्षा जास्त काळ व्हायला पाहिजेत आणि त्यामुळे आपली रेव्हेन्यू अर्निंग कॅपॅसिटी वाढायला पाहिजे. रेव्हेन्यू एक्सपेंडिचर अनेक वेळा होणार. आपल्याला काय त्यातनं पैसे भेटणार नाही. नॉर्मली आपला खर्च. ओके, आणि त्या तिसरी गोष्ट काय? बेनिफिट ऑफ अन एक्सपेंडिचर. एक्सपेंडिचरचा बेनिफिट त्या एकाच वर्षात राहणार. त्याला म्हणणार रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. एकाच वर्षात बेनिफिट राहणार, अनेक वेळा करावा लागणार आणि त्यातनं आपल्याला जास्त काय फायदे होणार नाही. फायदे होणार मात्र त्याचे ते जास्त काळ फायदे होणार नाहीत. ओके, आणि कॅपिटलमध्ये तुमचा एकदाच करावा लागेल, अनेक वर्ष त्याचे तुम्हाला बेनिफिट मिळतील. हे 3 गोष्टी लक्षात ठेवा आणि तुम्हाला मी नोट्स टाकतो ते कंप्लीट करा आणि नेक्स्ट लेक्चरला आपण काय बघूया? कॅपिटल एक्सपेंडिचर बघूया. ओके, हा लेक्चर इकडेच थांबूया.